तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। सकाळी 10 वाजता जरांगे सोलापूर शहरात दाखल होणार असून मराठा समाज बांधवांकडून काही वेळातच त्यांचं स्वागत केलं जाईल। त्यानंतर ते बार्शी तालुक्यातल्या वैराग येथे सभेला संबोधित करतील। पुढे पंढरपूर आणि माढा येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत। सातारा गॅझेट आणि ओबीसी मधून आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। माढ्यात दुपारी होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून माढा, करमाळा, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांसह विविध भागातून हजारो मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सभास्थळी आणि परिसरात प्रशासनाकडूनही आवश्यक तयारी करण्यात आली आहे। दरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनानं मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। किती स्वच्छ चारित्र्याचा माणूस असला तरी हे त्याच्या मागे चौकशाला जेलात टाकते। त्यामुळे त्याचं नाव काढणं, मी हे मात्र उघड षडयंत्र पाडलं की मी सांगत होतो 58 लाख नोंदी हे कमी करणार आहे। खूप मोठा कट शिजणं चालू आहे आणि मराठ्यात गैरसमज पसरायचा हे मी परवा सिद्ध करून दिलं। ह्या बावनकुळ्यांनी पत्र काढले, पत्र प्रमाणपत्र रद्द करा म्हणून। तोंडी बोलत नाही मी, आणि तिथं सुद्धा हीच प्रकार झालाय। उदाहरणार्थ बोडखे नावाचं जे रद्द झालं ना, ज्याचं रद्द झालं ना त्या ताईच्या सख्या चुलत भावाचं व्हॅलिडी द्या उत्तर आता तुम्हीच। मी काय चुकीचं बोलतोय? ज्या ताईचं रद्द झालं ना तिच्या सख्या चुलत भावाचं व्हॅलिडिटी। एकीकडे तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरत असताना उच्च न्यायालयात सरकारचा युक्तिवाद आहे की उपवर्गीकरणातून समाजाला आरक्षण देता येऊ शकतं। अनुसूचित जातीचं जसं आहे ते मागास, आर्थिक मागास म्हणून किंवा मागास म्हणून समाजाला गणलं जातं। हा युक्तिवाद कोर्टात झालेला आहे। नाही, आता ते त्यांचा अंतर्गत विषय त्यांनी तो बसून करावा। आम्ही कोणीही त्यांच्यात हस्तक्षेप केलेला नाही। उपवर्गीकरणातून आरक्षण दिलं जात असेल तर ते तुम्हाला मान्य आहे? दोघातही आम्ही हस्तक्षेप केला नाही। त्यांचं वैयक्तिक त्यांनी तो बसून तोडगा काढला। नाही, मराठा समाजाला उपवर्गीकरणातून आरक्षण द्यावं, ज्या आरक्षणाचं काही कळतच नाही त्या आरक्षणाबद्दल बोलू नये म्हणून त्यांचा तो वैयक्तिक विषय त्यांनी तो बसून मार्ग काढला पाहिजे।